या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। उमेदवार ज्योतिताई पाटील व शिवाजी तुपारे यांना मताधिक्य देणार, माजी सैनिक हरिभाऊ गावडे। कुदनूर जिल्हा परिषद उमेदवार सौ ज्योतिताई दीपक पाटील व तुर्केवाडी पंचायत समिती उमेदवार शिवाजी तुपारे यांना मताधिक्य देणार असल्याचे माजी सैनिक हरिभाऊ गावडे यांनी सांगितलं। सौ ज्योतिताई पाटील व शिवाजी तुपारे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विद्यमान आमदार शिवाजी पाटील व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, अथर्व चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढवित आहेत। हरिभाऊ गावडे पत्रकारांशी बोलताना काय म्हणतात ते पाहू। महानकट न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। पण काय सांगाल, काय परिस्थिती आणि तुमच्या मनातील उमेदवार कोण आहेत? आता जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक झालेले आहे, आम्ही कुदनूर जिल्हा परिषदमध्ये येतो आणि तुर्केवाडी पंचायत समितीमध्ये येतात। जसे की कुदनूर जिल्हा परिषदमध्ये ज्योतिताई माझे राजमंत्री भरमूअण्णा पाटील यांची सूट आणि पंचायत समिती तुर्केवाडी यांच्या वतीनं शिवाजी तुपारे साहेब यांचं हे उमेदवार आहेत। आणि मागच्या मी अण्णांना माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील साहेबांना एक आश्वासन दिलेलं आहे की विधानसभेच्या आमदार साहेबांना जेव्हा तुर्केवाडी मतदारसंघातून 1 नंबरवरती आमचं मतदान झालेलं आहे। आणि जेव्हा अण्णांची आणि माझी भेट झाल्यानंतर मी हरिभाऊ गावडे तुर्केवाडी संघर्ष प्रशिक्षण तुर्केवाडीचा एक अध्यक्ष आहे आणि माझी सैनिक संघटना आमच्या तुर्केवाडी गावची यांच्या वतीनं मी त्यांना एक विश्वास दिलेला आहे की या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जे निवडणूक होईल आणि ह्या तुर्केवाडी गावामध्ये मतदान हे 1 नंबरती होणार आणि याची जबाबदारी मी संघर्ष प्रशिक्षणचा अध्यक्ष नाते यावर माझी सैनिकच्या वतीने मी त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे आणि ते मी पूर्ण करणार। मी या क्षेत्रामध्ये 2 वर्ष झालेलं उतरलेलं आहे, परंतु माझा संघर्ष ज्या माझ्या अपोजिट पक्ष आहेत ते 40 ते 45, 30 वर्षाचा त्यांचा अनुभव घेऊन आणि मी या 2 वर्षाचा अनुभव घेऊन त्यांच्याशी लढत आहे आणि 100% त्यांना मात देऊन 1 नंबरवरतीच राहणार हे आत्तासाठी म्हणजे माझे संघर्ष परिषदेचे कार्यकर्ते आहेत आणि माझी सैनिक संघटनेचे जे सैनिक आहेत त्यांचा पाठिंबा घेऊन मी हे कार्य करत आहे आणि 1 नंबरवरती राहणार हे तुमच्या महाकार्य प्रेसच्या नाते। एकंदरीत तुम्ही भाजपलाच मदत करणार? एकंदरीत आम्ही आणि तुम्ही माजी सैनिक आहात गावडे साहेब, तुम्ही आता सांगितला तर विधानसभेच्या वेळेला सुद्धा तुम्ही पूर्ण माजी सैनिकांनी एक व्हिजन घेऊन तुम्ही त्यांना साथ दिली होती आमदार शिवाजीराव पाटलांना। आज तुमचं पूर्ण माजी सैनिक ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मदत करायला तयार आहे काय? बिलकुल, जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागच्या विधानसभेमध्ये माजी सैनिक जय जवान जय किसानच्या माध्यमातून एक मोठा मेळावा घेतलेला आहे आणि त्या माध्यमामध्ये एक आश्वासन आमदार साहेबांना पण दिलेलं होतं आणि जसं विधानसभेमध्ये माजी सैनिकांनी आमदार साहेबांना मदत केलेलं आहे त्याप्रमाणेच आमदार साहेबांच्याकडे पाहून आणि अण्णा साहेबांकडे पाहून या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माजी सैनिक पुरेपूर 100% सहयोग देणार